अजितदादा जिवंत आहेत का? ते पुन्हा कधी येणार? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एके मराठीमध्ये. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे अजितदादा पवार. फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम, प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जातोय. अजितदादा जिवंत आहेत का? ते पुन्हा कधी येणार? आणि त्यांचा हा कमबॅक महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलणार? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. कोणी म्हणतंय की दादा मोठ्या रणनीतीसाठी काही काळ लांब आहेत, तर कोणी त्यांच्या पुनरागमनाचे दावे करत आहे. विशेषतः त्यांच्या चाहत्यांमध्ये दादांचा कमबॅक हा विषय सध्या टॉप ट्रेंडिंग आहे. पण या चर्चांमागे नक्की काय कारण आहे? का अचानक या चर्चांना उधाण आलंय? मित्रांनो, राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. अनेकदा विरोधकांना चकवण्यासाठी किंवा मोठी पॉलिटिकल मूव्ह करण्यासाठी नेते काही काळ पडद्याआड जातात. अजितदादांच्या बाबतीतही असंच काहीसं घडतंय का? अधिकृत सूत्रांनुसार जोपर्यंत कोणत्याही प्रकारचं लेखी पत्रक किंवा त्यांच्या कार्यालयातून माहिती येत नाही, तोपर्यंत या चर्चांना आपण केवळ अफवा किंवा तर्क म्हणू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, अजितदादांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या नावाची चर्चा थांबलेली नाही. अजितदादांचा राजकारणातील दबदबा पाहता त्यांचे समर्थक त्यांच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दादा जिवंत आहेत आणि ते पुन्हा येणार, अशा पोस्ट्समधून त्यांच्या चाहत्यांचं प्रेम दिसून येतंय. पण एके मराठी तुम्हाला आवाहन करतं की अशा संवेदनक्षम विषयावर कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक खरी बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, सोशल मीडियावरील या सगळ्या चर्चा आणि दाव्यांकडे पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात आहे, तुम्हाला काय वाटतं? अजितदादा खरोखर जिवंत आहेत का? आणि ते पुन्हा एकदा त्याच ताकदीने राजकारणात कमबॅक करणार का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा, कारण तुमचं मत आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. अशाच नवनवीन आणि रोखठोक अपडेट्ससाठी आपल्या एके मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.